आता देई जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन. जैसे चेष्टे सूत्राधीन दारूयंत्र. लाकडी बाहुली, दारूयंत्र म्हणजे लाकडी बाहुली. सूत्र, ती बाहुलीनं सूत्र बांधलेलं असतं, सूत्रधार जसा बाहुल्या नाचवतो तसा मी आहे. तुम्ही गुरूंनी जर माझ्याकडून बोलून घेतलं तर मी बोलेन. म्हणजे मी काही या निरूपणाचा करता नाहीये. गुरूंच्या कृपेने, गुरूंच्या आशीर्वादाने, गुरूंच्या प्रेरणेने मी बोलणार आहे. तर तुम्ही आता अवधान द्या. तैसा मी अनुगृहीतू साधूंचा निरूप येते. म्हणजे बाहुल्या जशा सूत्रधाराच्या अधीन असतात तसा मी गुरूंचा अनुग्रहित आहे. ते आपला अलंकार तू भलते आपले. म्हणजे त्यांनी 81 ते आपला अलंकार आहे तू. तर त्यांनी जसं मला अलंकार घालतील, मला नटवतील तसं मी नटणार. गुरूंची कृपा आहे माझ्यावरती, अनुग्रहित आहे मी. साधूंचा निरूप तू, ते आपला अलंकार तू भलते आपले. मी त्यांना जसं मला नटवायचं आहे तसं त्यांनी आता मला नटवावं. म्हणजे मग ते जसं सांगतील तसं मी बोलेन. आपल्या कृपेतला मी केवळ साधूंचा केवळ निरोप आहे. निरोप तू म्हणजे मी निरोप देतोय. साधूंचा केवळ निरोप मी देणार आहे. संत सज्जनांचा निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजे थोडक्यात पोस्टमनचं काम करणार आहे. निरोप देण्याचं. निरोप या माणूस कसा ह्याचा निरोप त्याला देतो, तसं साधू जे सांगतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझं बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई जडकरी वेगा. त्यावेळेला श्री गुरु त्याला म्हणतात, राहू दे, आता तू काय आम्हाला हे सांगायला पाहिजे असं नाहीये. तर तू आता लवकर ग्रंथ सांगायला सुरुवात कर. म्हणजे तुझी आता प्रस्तावना पुष्कळ झाली, आता तू ग्रंथ सांग. या बोला निवृत्ती दासू. स्वतःला निवृत्तीचा दास म्हणून घेतात ते. तर या हे बोलणं ऐकून निवृत्तीचा दास मी भयंकर पाहुनी परम उल्हास, आनंद झाला, उल्लसित झाला. आणि म्हणतात आता की परियेसा मना अवकाशू देऊन या. मनाला अवकाश, जागा द्या, मोकळं करा मन. मन मोकळं करा आणि ऐका आता मी काय सांगतो ते. आणि माझा हा निरोप आहे, संतांचा निरोप मी तुम्हाला देतोय. म्हणजे असं नाही की मी स्वतः काही विशेष सांगतोय आणि माझ्यामध्ये काही कपॅसिटी आहे आणि म्हणून मी अगदी सांगायला निघालोय, असं काही नाहीये. साधू संत जे सांगतात, माझे गुरु जे मला सांगतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इथे ही प्रस्तावना संपते. म्हणजे पहिल्या 84व्या ही ज्ञानेश्वरीची त्यांनी प्रस्तावना म्हणून दिली की आता विषयाकडे यायचं. आणि नेहमीची अशी पद्धत आहे, कुठलाही लेख लिहिताना काही थोडीशी प्रस्तावना असते आणि मग आपण विषयाला सुरुवात करतो की हा विषय काय आहे, कसा निवडलाय, कशासाठी घेतलाय. तसं यांनी महाभारताची थोरवी, गीतेची थोरवी हे सगळं सांगितलं. आणि मी का ही गीता सांगायला घेतोय, कशासाठी निरूपण करतोय ते त्यांनी सांगितलंय पहिल्या 84व्यामध्ये. आता प्रत्यक्ष श्लोकांना सुरुवात झाली. धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्र म्हणाले. हे सगळे गीता भूतकाळात आहे. म्हणजे अगदी आपण रनिंग कॉमेंट्री म्हणतो तशी नाहीये. रनिंग कॉमेंट्री असती तर वर्तमान काळात केली असती. जसं क्रिकेटचे म्हणतात की तो पळत आला आहे आणि तो पळतो आहे आणि त्यांनी बॉल सोडला आहे. तर असं नाहीये. हे ऐकलेलं आहे यांनी, संजयानी, आणि नंतर धृतराष्ट्रापाशी येऊन त्यांनी सांगितलंय. त्यामुळे भूतकाळामध्ये धृतराष्ट्र उवाच म्हणाले. काय म्हणाले? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे संजया, धर्मक्षेत्र अशा कुरुक्षेत्रामध्ये जे युद्धासाठी जमलेले आहेत उत्सुक असे मामकाः म्हणजे माझी मुलं आणि पांडव यांनी काय केलं? किम अकुर्वत, काय केलं? आता याच्यामध्ये हा जो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हटलेला आहे, तर कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटलंय. धर्मक्षेत्र का म्हटलं तर कुरुक्षेत्र हे खूप सपाट असं बराच किलोमीटरचं असं सपाट अशी भूमी आहे आणि त्याच्यामध्ये बरीच कुंड आहेत पाण्याची. युद्धाला आवश्यक असणारी भूमी जशी असावी तशी तिथे पाण्याची सोय
आणि मैलोनमैल असं ते सपाट मैदान असल्यामुळे त्यांनी ते युद्धासाठी निवडलं. आता ही कुंड कशाची आहे, तर भारतामध्ये पुष्कर पासून तीर्थक्षेत्र जर मोजायला सुरुवात केली तशी करतात. पुष्कर पासून संबंध भारतात फिरून जर आपण आलो परत उत्तरेमध्ये, तर कुरुक्षेत्रापर्यंत सगळी आपली क्षेत्र पसरलेली आहेत. तर साधारण मोठी मोठी क्षेत्र धरली तरी 108 क्षेत्र होतात. आणि प्रत्येक क्षेत्रासाठी एक कुंड कुरुक्षेत्रावर आहे. म्हणून ते धर्मक्षेत्र आहे. आणि पूर्वी यज्ञ वगैरे करायला जी मोकळी जागा लागायची, तर त्या ठिकाणी सगळे जमत होते राजे लोक, आणि त्या ठिकाणी अशी धर्मकार्य होत असे, म्हणून त्याला धर्मक्षेत्र असं म्हटलेलं आहे. तर आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. तरी पुत्र स्नेहे मोहितू. पहिलंच त्यांनी सांगितलं की पुत्र स्नेहाने मोहित झालेला धृतराष्ट्र, ही त्याची त्यांनी विशेष वर्णन केलेलं आहे की कसे आहेत ते पुत्र स्नेहाने मोहित. बाकी त्यांना काही सुचत नाहीये, त्यांना काही कळत नाहीये की ते करतात ते बरोबर आहे का नाही, काय केलंय त्यांनी ते काही धृतराष्ट्राला माहिती नाही. इतका तो पुत्रांच्या स्नेहामुळे मोहित झालेला आहे की अगदी म्हणजे वेडा झालाय तो. पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू. धृतराष्ट्र विचारतो म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. कुरुक्षेत्रावर काय झालं, हकीकत काय आहे ती मला सांग. जे धर्मालय म्हणजे, ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात, जेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचे नी. ज्या ठिकाणी पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेलेले आहेत, ज्याला धर्माचं क्षेत्र असं म्हणतात, त्या कुरुक्षेत्राची हकीकत काय आहे. तरी तीही ये तुला अवसरी. म्हणजे एकमेक एवढा वेळ काय करत आहेत, काय की जता असे येर येरी. ते एकमेकांच्या बरोबर काय करतात, ते धडकरी कथन करी मजपती. ते मला लगेच तू सांग. म्हणजे त्याला ऐकायची उत्सुकता आहे, ऐकायची घाई आहे की काय केलं माझ्या मुलांनी, आजचा दिवस कसा गेला, त्याने तिथे काय काय केलं ते मला तू सांग. आणि साहजिक आहे की पुत्रस्नेहाचा मोह असल्यामुळे आपल्या मुलांच्या बाजूनेच त्याचे मन झुकलेलं आहे. पांडवांचं काय झालं याची त्यांना एवढी नाही, आपल्या मुलांचं काय झालं हे त्याला पाहायचं. संजय सांगतो. संजय उवाच. संजय म्हणाले दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. आता ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला आणि दुसरा श्लोक एकदम घेतलाय. हे काय होतं, प्रत्येक जण जेव्हा कॉमेंट्री करतो ना तेव्हा असं वेगवेगळं जोडून घेतात. काही ठिकाणी आपल्याला एरवी आपण सलग म्हणताना कळत नाही, पण काही वेळेला 2-3 श्लोक एकत्र करतात. कोणी तिसरा चौथा एकत्र करतं, कोणी चौथा पाचवा एकत्र करतं. म्हणजे त्यांना जसं तो अर्थ अन्वय जसा वाटेल त्याप्रमाणे ते घेतात. तसं असं खूप लोकांनी बदल केला. म्हणजे ज्ञानेश्वरांनी पहिले 2 श्लोक एकत्र केले म्हणून दुसरा कॉमेंटेटर 2 श्लोक एकत्र करतील असं नाही. त्यांच्या त्या अर्थ लावण्याच्या पद्धतीप्रमाणे ते बदलतात. आता यांनी पहिला आणि दुसरा श्लोक एकत्र घेतला. पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं क्षमं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. हा दुसरा आणि तिसरा श्लोक त्यांनी एकत्र घेतलेला आहे. म्हणजे पांडवांचे जे काही सैन्य आहे ते कसं आहे, व्यूढम व्यूहाच्या आकाराने उभं आहे. आणि ते बघून द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन हा दुर्योधन पुढे म्हणतो की आचार्य, हा बघा तुमचा जो कसा आहे, द्रुपदपुत्रेण तव शिष्येण, म्हणजे द्रुपदाचा मुलगा दृष्टद्युम्न हा तुमचा बुद्धिमान शिष्य, त्याने व्यूह रचून उभी केलेली अशी पांडवांची ही मोठी सेना पहा. म्हणजे पहिल्यांदा काय काय सैन्य उभा आहे दोन्ही बाजूला ते तर आपलं वर्णन करून आचार्यांना सांगतोय द्रोणाचार्यांना. तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. ज्या वेळेला संजय म्हणाले
की पांडव सैन्य उचलले, म्हणजे पांडव सैन्याने उठाव केलेला आहे. कसं आहे, जैसे महाप्रलयी पसरले कृतांत मुख. महाप्रलयाच्या वेळी काळाने जसं मुख उघडावं तसा त्यांनी जबडा पसरलेला आहे, असा पांडव सैन्याने उठाव केलेला आहे. तैसे ते घनदाट उठावले एक वाट, असं घनदाट सैन्य आहे आणि एकदम उठाव केला तर त्याला कोण आवरणार, असं त्याला म्हणायचं. जैसे उसळले कालकूट धरी कवण, काळकूट जर उसळलं तर त्याला कोण हातात घेऊन अडवणार आहे, तसं या सैन्याला कोण अडवणार, एवढा मोठा सैन्याचा उठाव केला. किंवा ना तरी वडवानलू साधुकला, किंवा वडवानळ समुद्राच्या पोटातला अग्नी एकदा पेटला की प्रलय वाते पोखला, पोखला म्हणजे पोषला, शेवचा ख वापरतात हे यजुर्वेदी लोक, असं वापरतात. यजमान यजमान म्हणतात, श ला ख म्हणतात, पुरुषला पुरुष म्हणतात, तर ते त्यावरून शाखा कळते हे शब्द असे वापरतात. पुरुष सूक्तामध्ये सुद्धा यजुर्वेदी लोक पुरुष एवेद गम सर्वाई असं म्हणतात, गुम म्हणतात. ते गुम म्हणतात, ऋग्वेदी लोक गम म्हणतात आणि ते गुम म्हणतात. पुरुष एवेद गुम यजुर्वेदी लोक, आणि ऋग्वेदी लोक पुरुष एवेद गम असं. गाव म्हणजे गवर असं अर्धचंद्र असं म्हणतात. म्हणजे शाखा कळण्यासाठी हे भेद केले. वर्माचं बर्मा असं म्हणतात. तसं पोखला म्हणजे पोषला. एक वडवानल समुद्राच्या पोटात अग्नी उसळलाय आणि त्याला त्याच वेळेला प्रलय वाताने तो पोषला गेला. सागर शोषून उधवला अंबरसे, आणि मग तो वडवानल जसा सागराला शोषतो आणि आकाशापर्यंत भिडतो, तैसे दळ दुर्धर, तसं हे दळ आहे न आटोपणारं. दुर्धर म्हणजे काय, त्याला धरणं कठीण, न आटोपणारं असं सैन्य. नाना व्यूही परिकर, नाना व्यूह वेगवेगळे व्यूह रचून सज्ज झाले. अवगमले भयासुरती काळी, आणि त्यावेळेला ते अत्यंत भयानक असं ते जाणवत आहे. ते देखली या दुर्योधने अभेरिले कवणे माने, जैसे न गणिजे पंचानने गज घटाते. पण ते सगळं बघून दुर्योधनाने हे त्याच्यात काय एवढं असं अभेर केला. त्याला काही त्या व्यूहाचं त्या सैन्याचं त्याला काही भीती वाटली नाही, कारण त्याचं सैन्य मोठं होतं ना जास्त. तेव्हा दुर्योधनाने अभेरिले, जैसे न गणिजे पंचानने गज घटाते, जसं गजांच्या समूहाला बघून सिंह घाबरत नाही तसा दुर्योधन काही घाबरला नाही. त्यांनी मुळीच त्याची पर्वा केली नाही. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळभारू उचलला पांडवांचा. मग द्रोणाचार्यांजवळ येऊन म्हणाले की पांडवांचं हे सैन्य कसं उसळलंय बघितलं का. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते, हे रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमारे. तेव्हा हुशार अशा द्रुपद पुत्र दृष्टद्युम्नाने सैन्याचे हे नाना प्रकारचे व्यूह समूह रचले. जसं काही गिरिदुर्ग चालते, जसं काही काही पर्वतच चालत येत आहेत असं दिसतं, डोंगरी किल्ले दिसतात. जो का तुम्ही शिक्षा दिला, बोलतोय बघा तसं, ज्याला तुम्ही शिकवलंय, विद्या देऊन कुरठा केला, विद्या देऊन तुम्ही शहाणा केला त्याला. तेने हा सैन्य सिंह पाखरीला देख देख, त्याने हा सैन्य सिंह कसा उभा केलाय, कसा तयार केलाय ते पहा बरे, असं दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो. आता तो सांगतो कोण कोण आहे या ठिकाणी. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी, युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. आता या ठिकाणी कोण कोण आहेत प्रवीण लोक, शस्त्रास्त्र धारण करणारे आणि काही असाधारण असामान्य असे, जे शस्त्रास्त्री प्रवीण. शस्त्र आणि अस्त्र, शस्त्र म्हणजे हातात घेऊन लढायचं असतं, अस्त्र म्हणजे फेकून मारायचं, असा फरक आहे. अस्त्र म्हणजे शस्त्र म्हणजे भाला हे अस्त्र आहे, फेकून मारतात, तलवार हे शस्त्र आहे. जे क्षात्रधर्मी निपुण वीर आहात, आणि क्षात्र धर्मामध्ये निपुण असे हे सगळे योद्धे आहेत. जे बळे प्रौढी पौरुषे,
जे शक्तीने, मोठेपणाने आणि पराक्रमाने भीमार्जुना सारिखे, भीम आणि अर्जुन यांच्यासारखे आले आहेत, ते सांगेन कौतुके प्रसंगेची. तर आता त्यांची नावे प्रसंग आलाय म्हणून तुम्हाला कौतुकाने सांगतो की कोण कोण आहे त्या ठिकाणी. एथ युयुधानू सुभटू, लढवय्या सात्यकी आहे. आला असे विराटू, विराट राजा तिथे आलेला आहे. महारथी श्रेष्ठ, महारथी आणि श्रेष्ठ, शूर असा, वीर असा द्रुपद वीरू, द्रुपद राजा त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे विराट सात्यकी, विराट, महारथी, द्रुपद, श्रेष्ठ आणि वीर असा द्रुपद राजा तिथे आलेला आहे. आणखीन कोण कोण आहे? दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान, पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः, युधामनुश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान, सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. पुन्हा 5वा आणि 6वा एकत्र घेतलाय त्यांनी. दृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी असा काशीराजा, नृपश्रेष्ठ, उत्तमौजा, पुरुजित, कुंतीभोज, नंतर हा युधामन्यू, हे सगळे राजे तिथे. कुंतीभोज, शैब्य, नरपुंग म्हणजे नरश्रेष्ठ असे, युधामन्यू, विक्रांत म्हणजे पराक्रमी, पराक्रमी असा उत्तमौजा आलेला आहे. सौभद्रो द्रौपदेयाश्च, आणखीन सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा आणि प्रति अर्जुन असा तिचा मुलगा अभिमन्यू. सौभद्र म्हणजे अभिमन्यू. आणि द्रौपदेय म्हणजे द्रौपदीचे 5 मुलं. सर्व एव महारथा, हे सगळे महारथी आहे. आता महारथी, अतिरथी ह्या संज्ञा त्यांना जे दिलेल्या आहेत, तर किती लोकांशी एकदम लढता येतं त्याच्यावरून दिल्यात. म्हणजे नुसता रथी असतो तो किती लोकांशी लढतो, महारथी किती लोकांबरोबर लढतो, अतिरथी किती लोकांबरोबर लढतो. तर हे सगळे महारथी आहेत, म्हणजे हे जास्त माणसांच्या बरोबर लढणारे असे आहे. ते 100, 1000 असे त्याच्या पटीमध्ये काहीतरी आहे. चेकितान धृष्टकेतू, चेकितान धृष्टकेतू, काशीश्वरू विक्रांतू, पराक्रमी असा काशीराजा, उत्तमौजा नृपनाथू, नृपश्रेष्ठ उत्तमौजा आणि शैब्य राजा. हा कुंतीभोजूप आहे, हा कुंतीभोज बघा. येथे युधामन्यू आला आहे, युधामन्यू आलाय. आणि पुरुजित आदी राय हे सकळ देखे, आणि पुरुजित वगैरे सगळे राजे इथे आलेले आहेत ते पहा. असा हा सुभद्रा हृदय नंदनू, सुभद्रेचा आनंद देणारा असा सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू. जो अपरू नवा अर्जुनू, जसा काही दुसरा अर्जुनच आहे, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोण आहे. द्रोणाचार्य त्या अभिमन्यूला तुम्ही पहा. आणि काही द्रौपदी कुमार, आणखीन ही द्रौपदीचे मुलगे, हे सकळ ही महारथी वीर, जे मितीने आणि जे पर्यापार, म्हणजे यांची मोजदाद करता येणं अवघड आहे, असे अपरिमित विनले असती वीर या ठिकाणी महारथी एकत्र जमलेले आहेत. आता हे झाले त्यांच्याकडचे. आता आपल्या बाजूला पण श्रेष्ठ लोक आलेले आहेत. अस्माकंतु विशिष्टाये तान निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थंतान ब्रवीमिते. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः, अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैवच. 7 आणि 8 श्लोक त्यांनी एकत्र केले. आपल्या बाजूचे असलेले जे नायक आहेत त्यांची नावं तुम्हाला माहिती म्हणून, दिग्दर्शन म्हणून सांगतो की आपण स्वतः भवान म्हणजे तुम्ही स्वतः, भीष्म, कृपाचार्य, समतिंजय आणि अश्वत्थामा, विकर्ण आणि सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा. सौमदत्ती म्हणजे कोण? भूरिश्रवा, सोमदत्ताचा मुलगा. आता आमचा दळी नायक, आता आमच्या सैन्यामध्ये जे प्रमुख महायोद्धे आहेत, जे रूढ वीर सैनिक, जे ते प्रसंगी ऐक सांगे जेती. जे महायोद्धे आहेत, प्रमुख असे वीर आहेत, महायोद्धे आहेत, ते त्या प्रसंगाच्या ओघाने सांगतो, ते ऐका. उद्देशे एके दोन्ही जाईजती बोलुनी, म्हणजे संक्षेपाने सांगतो 1-2 नावे केवळ.
तुम्ही आदी करूनही मुख्य जे जे, तुम्ही स्वतः वगैरे मुख्य आहेत. हा भीष्मो गंगानंदनो, गंगापुत्र भीष्म, जो प्रताप तेजस्वी भानू. हे कसे आहेत? तेजस्वी सूर्य, प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्य असलेले. रिपू गज पंचाननू, आणि शत्रुरूपे हत्तीला सिंहासारखा असणारा कर्णवीरू, हा वीर कर्ण. या एकेकाचे मनोव्यापारी, ह्या केवळ एकट्याच्या संकल्पाने, मनाच्या व्यापाराने. हे विश्व होय संहरे, हा कृपाचार्य न पुरे एकलाची. म्हणजे विश्वाची उत्पत्ती आणि संहार केवळ एकट्याच्या संकल्पाने होऊ शकतात, असे हे मोठे वीर आहेत. म्हणजे म्हटलं तर एकटा वीर सगळा युद्ध निपटू शकतो, पण हे सगळे वीर माझ्यासाठी एकत्र जमलेले आहेत. एथ विकर्ण वीरू आहे. तर हा एकट्याच्या संकल्पाने करू शकतात. हा एकटा कृपाचार्य त्यांना बरा. हा कृपाचार्य न पुरे एकलाची, नुसते एकटे कृपाचार्य सुद्धा हे युद्ध जिंकू शकतात. एथ विकर्ण वीरू आहे. विकर्ण हा वीर आहे. हा अश्वत्थामा पैलप आहे. तो पालीकडे अश्वत्थामा उभा आहे. याचा अडधरून सदा आहे कृतांत म्हणून, आणि याची कृतांतू मनी, याची भीती यमाला सुद्धा आहे. कृतांताला सुद्धा, यम सुद्धा नेहमी मनामध्ये भीती बाळगतो, असा अश्वत्थामा या ठिकाणी. समितिंजय सौमदत्ती, समितिंजय आणि सौमदत्ती हे आणखी इथे ऐसे आणखी बहुत आहाती, जयांची या बळामिती धाताही नेणे. म्हणजे त्यांचं बळ हे ब्रह्मदेवाला सुद्धा समजत नाही, असे बलवान सगळे योद्धे या ठिकाणी एकत्र जमले आहेत. अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक्त जीविताः, नाना शस्त्र प्रहरणाः सर्वे युद्ध विशारदाः. म्हणजे आणखीन अनेक वीर माझ्यासाठी जीवावर उदार झालेले. त्यक्त जीविता म्हणजे ज्यांनी जीवन आधीच सोडून दिलेलं आहे, असे माझ्यासाठी. आणि नाना प्रकारच्या शस्त्रांनी लढणारे आणि सगळे युद्ध विशारद असे आहेत, युद्धशास्त्रामध्ये प्रवीण आहेत. जे शास्त्रविद्या पारंगत, जे शास्त्रविद्येमध्ये तरबेज आहेत. मंत्रावतार मूर्त, मंत्रविद्येचे, अस्त्रांचे मंत्र आहेत. प्रत्येक अस्त्र सोडताना मंत्र म्हणायचा असतो, आणि त्या मंत्राने ते अस्त्र तयार होतं. अशी युद्धामध्ये जे काही शस्त्रास्त्र असतात ते मंत्रावतार मूर्त, म्हणजे मूर्तिमंत मंत्रविद्येचे अवतार आहे. हो का जे अस्त्र जात येथून रूढ, म्हणजे फार काय सांगावं, जेवढी म्हणून शस्त्रे आहेत ती यांच्यापासूनच रूढ झाली आहेत. इतके हे शूरवीर योद्धे आहेत. आणि तेवढ्यासाठी रथांना रत्न जडवलेली असायची बघा, कारण त्यातून ते सूर्यकिरणाची ऊर्जा आणि मंत्राची ऊर्जा असं एकत्र असायचं, आणि त्यामुळे ते शस्त्र मोठं. म्हणजे वरुणास्त्र म्हणा ना, पर्जन्यास्त्र, ते सर्पास्त्र, काय काय अस्त्र ते टाकायचे, निद्रा अस्त्र असायचं. म्हणजे ते मंत्र म्हणून टाकल्यामुळे त्याचा तसा परिणाम होत होता. म्हणजे मंत्र ज्यात जिथून रूढ आहे त्याच्या असे सगळे हे योद्धे आहेत. हे अप्रतिमल्ल जगी, यांना दुसरा कोणी अद्वितीय असे योद्धे आहेत, त्यांना दुसरा लढवाया नाहीये. पुरता प्रताप अंगी, यांच्या अंगामध्ये पुरेपूर शौर्य आहे. परी सर्व प्राणी मजची लागी आराईले असं, ती एवढं असून सुद्धा हे लोक जीवावर उदार झाले माझ्यासाठी, आणि ते त्या ठिकाणी माझ्या बाजूला येऊन मिळाले. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुभटांचे. ज्याप्रमाणे पतिव्रतेचं मन पती वाचून कोणाला स्पर्श करत नाही, तसं यांच्या मनामध्ये फक्त योद्ध्याला सगळ्या मीच एक सर्वस्व आहे. त्यांचं सगळं मन माझ्यापाशी आहे, मी जे सांगेल ते करायला तयार आहे. आमुची या काजाचे निपाडे, म्हणजे माझ्या कर्मापुढे देखती आपले जीवित थोकडे, आपलं जीवित सुद्धा त्यांना कमी आहे. ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त, असे हे निस्सीम आणि उत्तम असे स्वामी भक्त आहेत. झुंजती कुळकणी जाणती, हे युद्धामध्ये कुशल आहे. युद्ध कौशल्याने कळे कीर्तीस जिती, युद्ध कौशल्याने कीर्तीला पण जिंकतात. हे बहु असो क्षात्र नीती येथून, हा फार काय सांगावे, क्षात्र धर्मच यांच्यापासून उत्पन्न झालाय.
इतके हे मोठे मोठे सगळे योद्धे आहेत. ऐसे सर्वांपरी पुरते वीरदळी आमुते. असं सगळ्यांच्या अंगाने पूर्ण, सर्व बाजूंनी पूर्ण, सर्वांगाने परिपूर्ण असे वीर माझ्या सैन्यामध्ये आहेत. आता याची गणती काय करू, आता काय गणूया, ते अपार, ते अपार आहे, ते अपार हे लोक आहेत. त्यांचे एकेकाचं काय सांगू मी. आणि एवढे सगळे वीर युद्धामध्ये मारले गेले शेवटी. हो ना, हे सगळं दुर्योधन सांगतोय. हे त्यांच्या बाजूचे ना आपल्या बाजूचे असे दोन्ही योद्धे तो सांगतोय. अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्रिदमे तेषां बलम भीमाभिरक्षितम. आपलं हे सैन्य भीष्मांनी सर्व बाजूंनी रक्षण केलेलं अफाट असं सैन्य आहे. आणि त्याच्या उलट भीमाचं जे सैन्य आहे, भीमाने रक्षण केलेलं आहे, ते मोजकं आहे, जिंकायला सोपं आहे असं त्याला वाटतं दुर्योधनाला. पण त्याचा कॉन्फिडन्स बघा किती आहे. हे सगळे शूरवीर माझ्या बाजूला आहेत, त्यांच्याकडे आहेत पण थोडे आहेत, त्यामुळे ते जिंकायला मला अगदी सोपं आहे. म्हणजे त्याला अजिबात भीती वाटली नाही. हो, नथिंग टू वरी, असं त्याला भीतीच वाटली नाही. म्हणजे त्याचं तेवढं हे होता म्हणून, वट होता म्हणून आपण, की इतके लोक त्याच्या बाजूने. म्हणजे दुर्योधन कसाही हा वाटत असला तरी जास्त लोक त्याच्या धमक होती, अंगामध्ये कुमक होती, दोन्ही होतं त्याच्याकडे. आणि तो होताही बलदंड चांगला. लोकांना धरून ठेवलं होतं त्यांनी. एवढे सगळे लोक आपल्या बाजूला वळवले होते त्यांनी, धाकानी का होईना पण वळवले होते त्यांनी. कर्णालाही आपल्या बाजूला करून घेतलं होतं त्यांनी. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू जो जगजेठी जगी सुभटू तया दळवईपणाचा पाटू भीष्माशी पै. भीष्मांचं हे सगळं आहे. क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ, या जगामध्ये नाणावलेले, जगजेठी जगी सुभटू, या जगात नाणावलेले योद्धे असे जे भीष्माचार्य, त्यांना दळवईपणाचा पाटू भीष्माशी पै. त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे. आता याचे निबळे गवसले. आता यांनी आपल्या सामर्थ्याने हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय. आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे की जणू काही किल्लेच त्यांनी बांधलेले आहे. आता याचे निपाळे, यांनी आपल्या बळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, दुर्ग बांधलेले, किल्ले बांधलेत असल्या अशी रचना केलेली आहे. याच्या पुढे त्रिभुवन सुद्धा पदार्थ आहे. इतकं व्यवस्थित सैन्याची व्यूहरचना भीष्मांनी करून ठेवलेली आहे. आधीच समुद्र पाही तेथ दुवाडू पण कवणा नाही, मग वडवानळू तैसे आहे विरजा जैसा. आधीच हा समुद्र ओलांडायला कठीण, त्याच्यामध्ये वडवानल जर सहाय्यकारी झाला तर तो समुद्र किती भयानक वाटेल, है ना. ना तरी प्रलय वन्नी महावात, किंवा प्रलयकाचा अग्नी आणि महावात प्रचंड वारा, या दोघा जैसा सांगा तू. या दोघांचा जर मिलाफ झाला तर तैसा हा गंगा सुतू सेनापती. तर तो जसा आवरायला कठीण आहे समुद्र, त्याच्यातून वडवानल तो जसा पार करायला कठीण आहे, किंवा प्रलयाचा अग्नी आहे आणि त्याला वारा सहाय्यकारी झालाय, ते जसं आवरणं कठीण आहे तसं या भीष्मांना आवरणं कठीण आहे या युद्धामध्ये. आणि खरंच आहे ते 10,000 सैनिक रोज मारत होते भीष्म. 10,000 एकटे. इतके प्रचंड पराक्रमी होते भीष्म. ते तरी तो दुर्योधन त्यांना ओरडत होता की तुम्ही पांडवांपैकी कोणाला का मारत नाही. आणि श्रीकृष्णही तेच म्हणत होता की जोपर्यंत भीष्म आहेत तोपर्यंत सैन्य त्यांना आवरणं कठीण. या दोघा जैसा सांगा तो तैसा हा गंगा सुतो सेनापती. मग काय दुर्योधनाला कॉन्फिडन्स न वाटायला काय झालं. तेव्हा तसे या गंगापुत्राची सेनापती यांची पराक्रमी सैन्याला जोड मिळाली. आता येणेसी कवण भिडे. आता या सैन्याबरोबर कोण झगडेल. हे पांडव सैन्य किरत थोडे, पांडवांचं सैन्य थोडंच आहे, अपुरं दिसतंय.
आई ओळीच लेणी पाणे दिसत असे, म्हणजे अगदी अपुरं दिसतंय, एवढंसं दिसतंय. आमच्या सैन्याच्या मानाने हे पांडव सैन्य अगदी थोडंसं आहे, अगदी एवढंसं दिसतं. वरी भीमसेनू बेथू, त्यात अर्धांड भीमसेन आधीच, म्हणजे तो भीष्मांसारखा विचारी वगैरे असा नाही, अर्धांड आहे तो सेनापती यांचा, है ना. तो झाला असे सेनानाथ, त्या अर्धांड अगोदरच अर्धांड असा भीम, तो त्यांच्या सैन्याचा अधिपती झालाय. ऐसे बोलून हे मातू सांगितली, आणि त्यामुळे हे तो काय आता करणार आहे असं त्याला म्हणजे काही वाटलं नाही दुर्योधनाला एवढ्या युद्धाच्या सैन्याचं वगैरे. आता तो सांगतो की या युद्धामध्ये सर्वांनी भीष्मांचं रक्षण करा, कारण भीष्मांवर त्यांचा फार भीष्म आणि कर्ण हे दोन त्याच्याकडे जे योद्धे होते त्याच्यावर दुर्योधनाचा जास्त विश्वास होता, भर होता. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. जे व्यूहाच्या प्रवेशद्वारात आपापल्या नेमलेल्या जागी सगळेजण उभा राहा आणि सगळ्यांनी मिळून भीष्मांचे सगळ्या बाजूनी रक्षण करा, असं तो सांग. मग पुनरपि काय बोले, मग पुन्हा तो पुढे काय म्हणाला. सकळ सैनिका ते म्हणितले, सगळ्या सैनिकांना त्यांनी सगळ्या सेनापतींना म्हणाला, आता दळभार आपुलाले सरसे करा. आता आपापलं सैन्य समुदाय सज्ज करा. जया जिया अक्षौहिणी, ज्यांच्या ज्या अक्षौहिणी सेना असतील, कारण एक सेनापती प्रमुख भीष्म असले तरी प्रत्येक दळाचे अधिपती असतात, मग त्या वेगवेगळ्या अधिपती, मग त्या अधिपतीने आपलं सैन्य सज्ज करावं, कारण शेवटी एका माणसाला काही 18 अक्षौहिणी सैन्य त्याला कंट्रोल करणं शक्य नाही, म्हणून वेगवेगळे सगळे नेमलेले. जया जिया अक्षौहिणी, म्हणजे ज्यांच्या अक्षौहिणी असतील तेने ती अरणी, तर त्याने ते त्या अक्षौहिणी युद्धभूमीवर वरगण कवण कवणी महारथी, त्यांनी त्या कोणाकोणत्या महारथाकडे विभागून द्यायच्या त्या द्याव्यात. म्हणजे त्यांनी आपापल्या सैन्याची व्यवस्था करावी की हे 100 लोक कोणाकडे, हे 100 लोक कोणाकडे, हे 100 लोक कोणाकडे, कोणाचं ऐकायचं त्यांना कोणीतरी अधिपती पाहिजे ना. तेने ती आवरी, जे त्यांनी त्या सारथ्याने आपल्याला हुकमतीमध्ये ठेवावं. भीष्मातळी राहायचे, भीष्मांच्या आज्ञेमध्ये राहायचं. द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ, आणि द्रोणाचार्यांना म्हणतो की तुम्ही सगळी देखरेख करा. हाची एकू रक्षावा, भीष्मांचं रक्षण करा. मी तैसा हा देखावा, म्हणजे तुम्हाला भीष्मांना दुर्योधन म्हणून बघा, दुर्योधनाचं जसं रक्षण करायला पाहिजे तसं भीष्मांचं रक्षण करायला पाहिजे. येणे दळभारू आघवा साचू आमचा, आणि यांच्या योगाने आमचा दळभार समर्थ आहे, म्हणजे सगळ्या सेनेची मदार भीष्मांवर आहे, त्यामुळे जसं काही मीच आहे त्यांच्या ठिकाणी असं त्यांनी माझं रक्षण करावं, त्या भीष्मांचं रक्षण करावं, असं तसं सांग. मग या त्याच्या दुर्योधनाच्या बोलण्याला संतुष्ट झाले. तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दद्मो प्रतापवान. मग ते दुर्योधनाला त्याला ते ठीक छान वाटलं ते जो काही बोलला तो, मग त्याने त्याला आनंद झाला. आणि दुर्योधनाला हर्ष उत्पन्न करणारे हे पितामह कुरुवृद्ध, हा कुरुकुलातील वृद्ध, म्हणजे अगदी म्हातारे नाही, मोठे. वृद्ध याचा अर्थ ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध असं म्हणतो ना आपण, तपश्चर्येमध्ये मोठे, ज्ञानामध्ये मोठे, वृद्ध याचा अर्थ वाढलेले, मोठे असलेले असं. पितामह भीष्म त्यांनी सिंहनादाप्रमाणे मोठी गर्जना करून आपला प्रतापी भीष्माचार्य त्यांनी हा मोठा एक शंख वाजवला, म्हणजे आता युद्धाला सुरुवात होणार अशासाठी शंखनाद त्यांनी केला मोठा. या राजाची या बोला सेनापती संतोषाला, मग तेने केला सिंहनादू, मोठी गर्जना केली भीष्मांनी. तो गाजत असे अद्भुत दोन्ही सैन्य आतू प्रतिध्वनी न समातू उपजत असे, आणि तो विलक्षण तऱ्हेने ती गर्जना दुमदुमली आणि त्याचा प्रतिध्वनी इतका मोठा झाला की आकाशातून पुन्हा पुन्हा त्याचा आवाज यायला लागला. तयाची तुलगा सवे,
तेव्हा तो प्रतिध्वनी उठत असताना वीरवृत्तीचे निथावे दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला. शब्द छान वापरलेत नाही, आस्फुरिला. तो प्रतिध्वनी उठत असताना वीरवृत्तीच्या बलाने त्यानं स्फुरण आलं आणि भीष्मदेवाने आपला शंख, दिव्य शंख वाजवला. ते दोन्ही नाद मिनले, ते दोन्ही आवाज मिळाले. तेथ त्रैलोक्य बधिरभूत झाले. त्रैलोक्याचे कान कांठळ्या बसल्या, बधीर झाले कान. जैसे आकाश का पडले तुटून, असं वाटलं की आकाशच तुटून पडले की काय. धडधडीत अंबर उचंबळत सागर, क्षोभले चराचर कापत असे. आणि त्यांनी आकाश धडधडलं, सागर उसळला, चराचर थरथर कापायला लागलं, स्थावर जंगम सगळं पृथ्वी कापायला लागली. तेवढा आवाज त्यांचा मोठा भीष्मांचा त्या वयामध्ये, आणि शंखाचाही आवाज एवढा मोठा की सगळ्यांना थरथर सुटली. तेणे महाघोष गजरे दुमदुमता गिरी कंदरे. तो जो महाघोष झाला त्यामुळे डोंगरातल्या दऱ्या दणाणून राहिल्या. तव दला माझी रणतुरे आस्फारिली. आणि तेव्हा सैन्यामध्ये रणवाद्य वाजायला लागली. कोणकोणती रणवाद्य हे पहिलं आहे. नतः शंखाश्च भैर्यश्च, बेरी शंख नगारे पणवानक गोमुखाः, ढोल मृदंग करणे सहसैव अभ्यान्यन्त. एकदम सहसा एव अभ्यान्यन्त स शब्दस्तु मुलो भवत. सगळी वाद्य एकदम वाजायला लागली आणि तो फार मोठा त्याचा आवाज भयंकर. कित्येक वेळेला गर्भपात होतो अशा आवाजाने. गर्भगळीत झाले म्हणतात ना, भीतीने जसं होतं तसं आवाजाने सुद्धा गर्भपात होऊ शकतो. उदंड सैंघ वाजते. नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे भयंकर अशी कर्कश वाजू लागली. भयानके खाखाते महाप्रळय जेथे धाकडासी. नेहमी म्हणणाऱ्यालाही तो धाक वाटला आणि महाप्रलय वाटला. बेरी निशाण मांदळ, नौबती डंके ढोल शंख मोठ्या झांजा करणे, शंख काहळा भोंगळ आणि भयासुर रण कोल्हाळ सुभटांचे. आणखीन महायोद्ध्यांच्या गर्जना, या सगळ्यांची एकच गर्दी आकाशामध्ये त्या आवाजाची झाली. आवेशे भुजात रहाटती. कित्येक योद्धे आपले दंड थोपटायला लागले. विसैणेला हाका देती. आणि त्वेषाने एकमेकांना युद्धासाठी हाका मारायला लागले. जेथ महामद भद्र जाती आवर्तीला. आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती होते, ते पण थैथयाट करायला लागले, आवरेनासे झाले. तेथ भेडांची कवण मातू. आता कच्चे लोकांना जर ते सगळं ऐकल्यानंतर त्यांचं काय व्हायचं. भेडांची गोष्ट कोणाला सांगावी. कासे या केर फिटतू. केरासारखे उडून गेले. कच्चे लोक कसपटाप्रमाणे उडून गेले. जेणे दचकला कृतांतू अंगणे. आणि यमाला सुद्धा धाक वाटला, त्याचा पाय ठरेना जागेवर, इतका तो घाबरला. एका उभयांचे प्राण गेले. कोणाची? उभयाची. उभ्या उभ्याच प्राण गेले. सांगांचे दात बैसले. धैर्यवान होते त्यांची सुद्धा दातखिळे बसली. बिरुदांचे दादुले आणि मेवे म्हणणारे नामांकित वीर होते, ते सुद्धा हिवतात, हिव भरल्यासारखं थरथर कापायला लागले त्या मोठ्या आवाजाने. आणि असं होतच, म्हणजे खूप मोठा आवाज आला की थरथराट होतो सगळीकडे. इव्हन आपण एखाद्या साईटवर गेलो आणि तिथे बरीच मशिनरी चालू असेल तर आपल्याला ती सहन होत नाही. ते लोक कसे काय दिवसभर सहन करतात, आपल्याला आश्चर्य वाटतं. एवढे धाड 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 ते मशिनरीचा आवाज. हे तर युद्धासाठी सगळे रणभेरी वाजवलेल्या. काय झालं असेल, नुसता आवाज वर्णनानेच आपल्याला भीती वाटते, म्हणजे हिव भरते अगदी. ऐसा अद्भुत तुर बंबाळू. असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज झाल्यानंतर ऐकवनी ब्रह्मा व्याकुळ. ब्रह्मदेव सुद्धा व्याकुळ झाले. देव म्हणते प्रलय काळू ओढवला. आजी देवांना वाटलं की आज प्रलय काळ आलेला आहे, एवढा भयंकर आवाज आहे हा. ऐसे स्वर्गे मातू. स्वर्गामध्ये तो आकांत सगळ्यांनी ऐकला. ती गोष्ट स्वर्गात झाली. देखुनी तो आकांतू. तेव्हा पांडव दळा तू वर्तले काही. जे स्वर्गामध्ये अशी अवस्था झाली
एवढा घोर आवाज सगळा ऐकून. मग पांडव दलामध्ये काय झालं? तिथे लोक घाबरले का इकडे असं झालं म्हणून? हो का निजसार विजयाची, विजयाचा गाभा ही ते भांडार महातेजाचे, किंवा महातेजाचे भांडारच जेथ गरुडाचे निजवळी एकांतले चारी, ज्याला गरुडाची बरोबरी करणारे 4 घोडे जुंपले होते. अशा त्या रथामध्ये काय झालं? हा अर्जुनाचा रथ आहे. श्वेत घोडे 4 त्याला जोडलेले होते, पांढरे शुभ्र होते. ततः श्वेतैः हयैर्युक्ते महती स्यंदने स्थितौ माधवः पांडवाश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतु. महती स्यंदने म्हणजे खूप मोठा रथ होता आणि 4 पांढरे घोडे त्या रथाला जुंपलेले होते. खूप मोठा म्हणजे शस्त्रास्त्रांनी भरलेला होता ना सगळा रथ. तर काय तर रथ चालवणं सोपं नाही युद्धभूमीवरती. जे श्वेत घोडे ज्याला झुंपलेले आहेत अशा रथावर आरूढ झालेले श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी पण आपले दिव्य शंख वाजवले. की पाखांचा मेरू जैसा, म्हणजे पंख फुटलेले असा रथ, जसा काही मेरू पर्वतच पंख फुटलेला आहे असा तो रथ. रथाचं वर्णन बघा ज्ञानेश्वरांनी किती छान केलं. जसा काही मेरू पर्वत आहे त्याला पंख आहे, रहवरू मिरवत से तैसा, तसा तो दिव्य रथ शोभत होता. तेजे कोंदाटली या दिशा जयाची, ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्यात असा तो दिव्य रथ. तो असा शोभत होता की जसं काही मेरू पर्वताला पंख फुटलेले आहेत. काय म्हणजे युद्धभूमीवर सुद्धा एवढं सुंदर. जेथ अश्ववाहकू आपण, वैकुंठीचा राणा झाला तया रथाचे गुण काय वर्णू. ज्या ठिकाणी अश्व वाहन करणारा असा प्रत्यक्ष सारथ्याचं काम करणारा वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण मी काय वर्णन करणार. ध्वजस्तंभावरी वानरू, ध्वजस्तंभावर वानर आहे तो मूर्तिवंत शंकरू. स्वतः भगवान शंकर मारुतीच्या रूपाने ध्वजस्तंभ. सारथी शारंग धरू अर्जुनेशी, आणि शारंग धनुष्य हातात धारण करणारा श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता. देखा नवल त्या प्रभूचे, त्या प्रभूचं नवल बघा कसं आहे. प्रेम अद्भुत भक्तांचे, या ठिकाणी भक्तावरचं भगवंताचं प्रेम आहे की त्याच्यासाठी सारथी व्हायला सुद्धा तयार झालं. जे सारथ्य पार्थाचे करीतू असे. जो स्वतः सारथ्य, म्हणजे संकट आल्यावर परमेश्वर भक्ताला पाठीशी घेतो आणि आपण पुढे राहतो आहे ना. पायी पाठीशी घातला, भक्त पाठीशी घातला, आपण पुढा राहिला. त्याला काही कमी शस्त्रास्त्र लागणार होती का? एवढे समोर मोठ्याले अतिरथी महारथी होते. तेणे पांचजन्य अस्फरला अवलियाची, पहिला शंख त्यांनी फुंकला पांचजन्य नावाचा. तो सर्व शक्तिमान परमेश्वर, त्या प्रभूचं नवल बघा. भक्तांविषयी विलक्षण प्रेम आहे. तो अर्जुनाचा सारथी झाला, आपल्या दासाला पाठीशी घातलं आणि स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लिलेने वाजवला. या ठिकाणी एक गोष्ट आठवते की एक कविता आहे, इंग्लिश मधली कविता आहे की एक जण म्हणतो, परमेश्वराला म्हणतो की सगळीकडे तुझी आणि माझी पावलं बरोबर येत. म्हणजे त्या कवितेला असं जंगल आहे, त्याची 2-2 पावलं त्याची हा, आणि ज्या ठिकाणी दाट जंगल आणि थोडं भयानक हे असतं त्या ठिकाणी एकच पाऊल असतं, बाकीच्या ठिकाणी 2-2 पावलं अशी सगळी उठलेली असतात. तर तो देवाला म्हणतो की ज्या ठिकाणी मला तुझी खरी गरज होती, संकट होती, त्या जागेला तिथंच माझं एकट्याच पाऊल आहे, तू कुठे गेलास त्यावेळेला. तेव्हा तो म्हणतो की हे पाऊल तुझं नाहीये, हे पाऊल माझं आहे. ते जमिनीमध्ये खोल रुतलेलं ते बघ, कारण तू माझ्या पाठीवर होता.
तू मला मी तुला पाठीवर घेऊन त्या ठिकाणाहून गेलेलो आहे, ते पाऊल बघ जमिनीत जास्त रुतलेलं आहे. एरवीची पावलाची रुतणं बघ आणि ते बघ ते ओझ्याने पाऊल रुतलेलं आहे. म्हणजे देव संकटामध्ये भक्ताला सोडत नाही, तर तो त्याला खांद्यावर घेतो, त्याला सांभाळतो. तसं पायी पाठीशी घातलं आणि आपण पुढा राहिला. यातलं काय काही ओव्या पाठ करण्यासारखे, काय काही काय तशी सगळी ज्ञानेश्वरीच पाठ करण्यासारखी आहे. त्यांनी तो पांचजन्य शंख वाजवला. पांचजन्यम ऋषिकेश देवदत्तम धनंजय पौंड्रम दन्मो महाशंखम भीमकर्मा वृकोदरा. म्हणजे त्यांनी पांचजन्य वाजवला. अर्जुनाने देवदत्त आणि अचाट कर्म असा असलेला भीमकर्मा, वृकोदर म्हणजे भीम, त्यांनी पौंड्र नावाचा महान शंख वाजवला. त्यांच्या शंखांना सुद्धा नाव आहेत आणि आवाज लोकांना कळत होते. कारण रुक्मिणीचं हरण करायच्या वेळेला जेव्हा तो गेला ना, तेव्हा त्यांनी जेव्हा शंख वाजवला तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की हा पांचजन्य शंख आहे, हा श्रीकृष्णाचा आहे. म्हणजे ज्या अर्थी हा शंख वाजला त्या अर्थी श्रीकृष्ण आले. म्हणजे ते वाजवण्याची एक पद्धत म्हणा किंवा त्याच्या आवाजाची एक वेगळी फ्रिक्वेन्सी म्हणा अशी आहे. त्याच्यामुळे ते ओळखायला येत होते की हा याचा शंख आहे, हा याचा शंख आहे, हा याचा शंख आहे. म्हणजे आपल्याला तर फुंकता पण येणार नाही. आपली ताकद कुणीकडे राहिली. त्यांची ताकद अफाट होती. परी तो महाघोषू थोरू गाजत असे गहिरू जैसा उदयला लोपी दिन करू नक्षत्राते. त्याचा तो आवाज गंभीरपणे घुमत राहिला. ज्याप्रमाणे उगवता सूर्य नक्षत्रांना झाकून टाकतो तसे बाकीचे सगळे आवाज त्याच्याकडे झाकले गेले. तैसे तुरबंबाळू भवते कौरवदळी गाजत होते ते हरपोन नेणोके उते गेले ते. म्हणजे इकडे जो वाद्यांचा कल्लोळ होता, रणभेरी काय काय वाजत होती कौरवांच्याकडे, त्याचे आवाज लोपले. एवढे या शंखाचे आवाज होते. त्यांचं ते गेलं कुठल्या कुठे. तैसे उदयला लोपी दिन करू नक्षत्रात. जसं सूर्य उगवल्यानंतर नक्षत्र सगळी लोप पावतात तसं यांचे शंख वाजल्यावर ते आवाज लोप पावले. इतक्या भयंकर यांच्या शंखाचा आवाज होता. तैसे नि देखे येरे निनादे अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरला. तसं नंतर अर्जुनाने अति गंभीर आवाजाने देवदत्त नावाचा आपला शंख वाजवला. ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट. ते दोन्ही आवाज जेव्हा एकत्र झाले तेव्हा ब्रह्मकटाह शतकूट हो पाहत असे. जसे ब्रह्मांडाचे 100 तुकडे होतात की काय असं वाटलं. हो पाहत असे. तो भीमसोनू विसैणला. इतक्यात चिडलेल्या भीमाने जैसा महाकाळू खवळला, जैसा कृतांत एखादा खवळलेला असावा त्याप्रमाणे त्यांनी तेने पौंड्र आस्फुरिला महाशंख, पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवला. अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिरा नकुला सहदेवश्च सुघोष मणिपुष्पको. म्हणजे कुंतीपुत्र युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजवला आणि नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. जो महाप्रळय जलधरू, ज्याचा आवाज कल्पांताच्या वेळेच्या मेघगर्जनेप्रमाणे, जलधर म्हणजे मेघ, महाप्रलयावेळेचा जलधर, जैसा धडधडीला गहिरू अतिगंभीर, गहिरू म्हणजे अतिगंभीर असा मोठा आवाज. तेव्हा अनंत विजय युधिष्ठिरो आस्फुरित. मेघगर्जनेप्रमाणे अतिगंभीर असा मोठा आवाज झाला. तेव्हा धर्मराजांनी त्याचा अनंत विजय नावाचा शंख वाजवला. नकुळे सुघोषू, नकुलाने सुघोष, सहदेवे मणिपुष्पकू, जेणे नादे अंतकू गजबजला ठाकी, ज्याच्या आवाजाने काळही गडबडून गेला असे शंख त्यांनी वाजवले. आणखीन कोणी कोणी शंख वाजवले? काश्यश्च परमेश्वासः शिखंडीच महारथः दृष्टद्युम्न विराटश्च सात्यकीश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहू शंखान दद्मुः पृथक् पृथक्. हे पृथ्वीपते धृतराष्ट्र, काश्यश्च परमेश्वासा शिखंडीच महारथः, हे राजा महाधनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न विराट आणि शत्रूकडून कधीही पराजित न पावलेला सात्यकी,
द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि महाबाहू अभिमन्यू सौभद्रश्च महाबाहू यांनी हे राजा सर्वांनी चहूकडून आपले वेगवेगळे शंख वाजवले. आता हे सात्यकीश्च अपराजितहाचा अर्थ अजून एक प्रकाराने केला जातो. अपराजित असा सात्यकी ना, तर याच्यामध्ये पुष्कळ म्हणजे ग्रामरच्या दृष्टीने एक वचन आहे ना, सात्यकीश्च अपराजितहा, आणि हे बाकीचे सगळे आधी घेतलेले आहेत. तर अपराजिता हा असं केलं असतं जर सगळ्यांना ते विशेषण लागलं असतं तर. इथे फक्त एक वचन आहे, बहुवचन केलेलं नाही, त्यामुळे एकट्यासाठी म्हणलंय. आणि म्हणून तो वेगळा संधी सोडवता येतो. सात्यकी च अपराजितः असा जो संधी सोडवतो आपण, त्याच्याऐवजी सात्यकी चापराजितः असा पण एक संधी करताय. सात्यकी ही चापराजिता म्हणजे ज्यांचं धनुष्यबाण घेतल्यामुळे जो शोभून दिसतोय असा सात्यकी, असा एक वेगळा अर्थ त्याचा करता येतो. म्हणजे संधी जर वेगवेगळे प्रकारे सोडवले तर अर्थ बदलतात. सात्यकी च अपराजितः असा संधी जर सोडवला तर अपराजित आणि अपराजित असा सात्यकी असा अर्थ होतो. आणि सात्यकी ही चापराजितः असा संधी सोडवला तर जो धनुष्यबाणाने शोभून दिसणारा सात्यकी असा त्याचा अर्थ बदलतो. असं गीतेमध्ये खूप ठिकाणी संधी सोडवले वेगळे की अर्थ बदलतात. त्यामुळे कॉमेंटेटरचं ते वैशिष्ट्य असतं की त्यांना कसं हवं तसं अन्वय सुद्धा बदलता येतात. अन्वय आपण बदलू शकतो आणि वेगळे अन्वय केले की अर्थ वेगळा. आता हे पहिलं सोपं आहे म्हणून याच्यामध्ये काही जास्त जाता येत नाही आपल्याला, नुसते पहिलं वर्णन आहे. खरं दुसऱ्या अध्यायापासून बघा तुम्ही, मग गीतेची मजा आहे सगळी. तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदेयादिक, हा काशीपती देख महाबाहू. या युद्धभूमीवर द्रुपद वगैरे अनेक राजे होते आणि ते वीर्यशाली काशीराजा बघा. तेथ अर्जुनाचा सुतू, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू बघा. सात्यकी अपराजितू, यांनी अपराजित असा सात्यकी असा ज्ञानेश्वर महाराजांनी अर्थ घेतलाय. त्यामुळे आपण त्यांच्यासारखाच अर्थ घेऊया. दृष्टद्युम्न नृपनाथू शिखंडी हन, राजश्रेष्ठ दृष्टद्युम्न आणि शिखंडी, विराटादी नृपवर, विराटाधिक मोठे राजे, जे सैनिक मुख्य शूर सैनिक, तीही नाना शंख निरंतर आस्फोरले, त्यांनी वेगवेगळे शंख वाजवायला आरंभ केला. तेणे महाघोष निर्घाते, शेष कूर्म अवचिते, गजबजो निभूभाराते सांडू पाहते. आणि त्या मोठ्या घोषाच्या दणक्याने शेष आणि कूर्म दोघंही घाबरले. त्यामुळे पृथ्वी डळमळून आता बाजूला टाकतात की काय असं वाटायला लागलं. तेथ तिन्ही लोक दंडळीत, तिन्ही लोक डळमळायला लागले. मेरुमंदार आंदोळीत, मेरुमंदार पण डोलायला लागले. पर्वत इकडे तिकडे झोके यायला लागले. समुद्र जळ उसळीत कैलासवैरी, आणि समुद्राचं पाणी उसळायला लागलं. त्याच्या लाटा कैलासापर्यंत गेल्या.